श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9 नवमोध्याय श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने। स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती। दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती। बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात। ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी। यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी। साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै। किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म। ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली। असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले। यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी। हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला। जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य। स्वामी सेवा सकळीक तिच्या हाते होत असे। तिची घेऊन गाठी शंकरराव सांगती गोष्टी। करून द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील। व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी। तरी आपणाला गोनी द्रव्य काही देईन। बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तिचे मन। म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की। ते म्हणती बाईसी इतके काय जरी करीती तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे। बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा। शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती। म्हणे मी प्रार्थून या स्वामी प्रती कार्य आपुले करीन। मग एके दिवशी येती बैसले होते आनंद वृत्ती। शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष। बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन। परी पूर्वकर्मे आलगुण ब्रह्मसंबंध पीडितो। तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासोनी। ऐसे एकता वरदानी समर्थतेथुनी उठले। चालले गावा बाहेरी आले शेखनुराचे दर्ग्यावरी। शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले। यवन स्मशान भूमीत आले येतिराज त्वरित। एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी। सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करून येसी। चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा। काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी। शेखनुराचे दर्ग्यावरी येऊन पुढे चालले। शंकरावे तया दिवशी खाना दिला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढवली। मग काही दिवस लोटत स्वामी राजा ज्ञापित। बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी। ते घ्यावे हो औषध तेणे जाईल ब्रह्मसंमद। झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची। स्वामी वचनी धरुनी भाव औषध घेती शंकरराव। तयासी आला अनुभव 10 दिवस लोटले। प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला। काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले। मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी। घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले। म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र। ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे। महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती। तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा। ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी। ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती। परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी। भुजंगादी मंडळी दाखविली जागा तयांनी। सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची। कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली। अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागेची पार। परी गंगदोक पवित्र अल्पसेविता दोष जाती। श्रवणी धरावा आदर तेणे साधिती यह परत्र। जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या। श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत। सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गोडहा। श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।